हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असणार. तर आज आहे गणेश चतुर्थी, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो. तर तो वेळ फायनली आली आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याच्यात गणपती आगमन, गणपतीची तयारी सगळं बघायला भेटेल. तर मी ऑनलाईन असंच पाहिले होती एक रांगोळी, तर ती बघून मी बनवण्याचा प्रयत्न केला, जो थोडा फसला. पण त्याला मी थोडं कवर करून घेतलं. मी टूथपिकने ही डिझाईन बनवली आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी चांगला दिसतं आहे. तो मध्ये जो कलर ॲड केला आहे ना, तो नव्हता करायला पाहिजे, त्याच्यामुळे असं थोडं वेगळंच दिसतं आहे ते. बट ठीक आहे. मी जवळपास 10वी-12वीला असेल ना, तेव्हा रांगोळी काढायची असं मामाच्या गावाला वगैरे. पण त्याच्यानंतरची माझी प्रॅक्टिस नाहीच आहे असंच समजा. सो त्यामुळे हा प्रकार तुम्हाला बघायला भेटतो आहे. पण ठीक आहे, मी ट्राय करत राहते, प्रयत्न करत राहते. जशी येईल तशी मी बनवते. आता ही एवढी खास नाही दिसते, सो त्याच्यात मी कलर भरून तिला थोडी चांगली दिसावी याचा प्रयत्न करते. रांगोळी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर आम्ही बनवले होते उकडीचे मोदक, जे बनवले होते माझ्या सासूबाईंनी. त्याला तुम्ही खूप छान लाईक आणि कमेंट केल्या. तर एक हे आहे ओलं खोबरं आणि गूळ, हा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर एका कढईमध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी टाकून त्यात थोडं तूप टाकायचं आहे आणि राईस फ्लोअर ॲड करायचं आहे. तर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. राईस पावडर म्हणता येईल त्याला. ते रेडीमेड घेतलं आहे आम्ही. तर हे छानपैकी मिक्स करून याला थोडं वाफवू द्यायचं आहे आणि वाफवून झालं की हे काढून घ्यायचं आणि थोडं म्हणजे जास्त गरम नका करू. जेव्हा थोडं गरम असेल तेव्हा याचा छानपैकी गोळा बनवून घ्यायचा आहे. याचा छानपैकी मऊ गोळा तयार झाला की आपल्याला याला साच्यामध्ये टाकून त्याच्यात मिश्रण ॲड करून परत वरून त्याला कोटिंग करून असं छानपैकी मोदक तयार करायचं आहे. तुम्ही हातानेही बनवू शकतात, जसं तुम्हाला जमत असेल तसं बनवा. पण हे साच्यावाले जे असतात ना, ते खूप सुंदर दिसत आहे बघा, एकसारखे सगळे, आणि एवढे टेम्पटिंग दिसत आहे की आत्ताच्या आत्ता खायची इच्छा होते. तर अशा सेम पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे. आमचे मोदक रेडी झाले. तर याला आपण थोडंसं डेकोरेट करायचं आहे. जस्ट एक केसर लावलं ना तरी चालेल. आमच्याकडून थोडं जास्त लावलं गेलं होतं, त्यामुळे ते थोडं जास्त झालं. तर त्यानंतर याला आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. एका पातेल्यात पाणी ठेवून आपण त्यावर चाळणी ठेवली आहे. तर त्यात हे सगळे मोदक आपण ॲड केले आणि हे छानपैकी वाफवून आपले रेडी झाले. एकदम रेडी आहे. किती सुंदर दिसत आहे. आणि याच्यावर तुम्ही तूप टाकून मस्तपैकी मोदक खाऊ शकता. मोदक कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. खतरनाक भूक लागली होती, कारण हरतालिकेचा व्रत होता, तो सोडण्यासाठी देवाला नैवेद्य दाखवूनच खाता येतं. तर मी वेटच करत होती जेवण करण्याचा. त्याच्यानंतर तुम्ही मोदकचा रिव्ह्यू बघून घ्या. तुम्हाला एक्सप्रेशन्सवरूनच कळून जाईल की मोदक केवढे भारी झालेत. आणि तुम्ही पण तुमच्या घरात नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना या मोदकचा आस्वाद घेऊ द्या. काकांकडे गणपती बसणार आहे, सो तुम्ही आता आगमनही बघून घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. अरे गणपती बाप्पा मोरया. अरे मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा मोरया. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पा चार जरी येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. त्यानंतर आम्ही यांच्या फ्रेंडकडे गेलो होतो गणपती दर्शनासाठी आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.